नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला रसगुल्ले कसे बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। हे रसगुल्ले फक्त मी पनीरचे बनवणार आहे। याच्यामध्ये मी मैदा किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडरचा वापर करणार नाही। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 लिटर म्हशीचं दूध घेत आहे। हे दूध मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं आहे। हे दूध फाडण्यासाठी मी 2 टेबलस्पून लिंबाचा रस घेत आहे। आता 2 टेबलस्पून लिंबाच्या रसामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालत आहे। जर आपल्याकडे लिंबू नसेल तर त्याच्याऐवजी आपण व्हिनेगर किंवा लिंबाच्या सत्वाचा वापर केला तरी चालेल। दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे, तर मी गॅस बंद करते। आता दूध ढवळून घेत आहे। तर ह्या दुधामध्ये आता मी लिंबू आणि पाण्याचं मिश्रण घालत आहे। लिंबू आणि पाण्याचं मिश्रण घातल्यामुळे दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। दोन मिनिटं झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये चाळण ठेवून त्याच्यावर स्वच्छ फडका ठेवलेला आहे। तर आता ह्या स्वच्छ फडक्यावर मी हे दूध ओतत आहे। आता फाटलेल्या दुधामधील लिंबाचा आंबटपणा निघून जाण्यासाठी थंड पाण्याने ते स्वच्छ धुवून घेऊया। हे पनीर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे।
पनीरमधील पाणी निघून जाण्यासाठी घट्ट पिळून घेत आहे. ह्या पनीरमध्ये जे अतिरिक्त पाणी राहिलेलं आहे ते निघून जाण्यासाठी फडक्याला गाठ बांधून हे चाळणीवर तसंच निथळत ठेवत आहे. फाडलेल्या दुधातील संपूर्ण पाणी निघून गेल्यानंतर हे पनीर मी एका ताटामध्ये घेत आहे. 2 लिटर म्हशीच्या दुधापासून आपल्याला 360 ग्राम पनीर मिळालेलं आहे. हे पनीर मी मऊसूत मळून घेणार आहे. हाताच्या तळव्याच्या सहाय्याने हे पनीर मी मऊसूत करून घेत आहे. हे पनीर मी साधारण मळून घेतल्यानंतर ह्या पनीरमधील गुठळ्या मोडण्यासाठी आणि हे पनीर मऊसूत करण्यासाठी मी मिक्सरमध्ये लावून घेत आहे. मिक्सरमध्ये लावल्यामुळे पनीर मऊसूतही होतं आणि आपला वेळही वाचतो. मिक्सरमध्ये लावून घेतलेलं पनीर मी ताटामध्ये काढून घेत आहे. मिक्सरमध्ये पनीर लावल्यामुळे ते मऊसूत झालेलं आहे, तर ते पुन्हा एकदा मी मळून घेत आहे. हे पनीर मी छान मऊसूत करून घेतलेलं आहे. मऊसूत झालेल्या पनीरचा मी आता गोळा बनवून घेत आहे. पनीरचा छान मऊ असा गोळा तयार झालेला आहे. ह्या पनीरचे आपल्याला एकाच आकाराचे
गोळे करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी या मोठ्या गोळ्यातील थोडंसं पनीर घेऊन मी त्याची लाटी तयार करत आहे. लाटी तयार करून झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने एकाच आकाराचे मी तुकडे करून घेत आहे. आता हे तुकडे मी मोकळे करून घेत आहे. आता ह्या पनीरच्या तुकड्यांना हाताच्या सहाय्याने गोलाकार करत आहे. छानपैकी असा गोळा तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे इतर सर्व पनीरच्या तुकड्यांचे मी गोळे करून घेत आहे. पनीरच्या तुकड्यांचे सर्व गोळे करून झालेले आहेत, तर राहिलेल्या पनीरचेही मी तशाच लाट्या तयार करून त्याचे मी गोळे करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व पनीरचे गोळे करून तयार झालेले आहेत. हे तयार झालेले पनीरचे गोळे आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण साखरेचं पाणी तयार करूया. ह्या कपाच्या मापाने 3 कप साखर मी या कढईमध्ये घेत आहे. कढईमध्ये 3 कप साखर घेतलेली आहे. आता ह्याच कपाच्या मापाने 7 कप पाणी घेत आहे. गॅस चालू करून कढईमध्ये ही साखर मी पाण्यामध्ये विरघळून घेत आहे. या साखरेच्या पाण्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालत आहे.
साखर पाण्यामध्ये पूर्णतः विरघळलेली आहे आणि पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. साखरेच्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आपल्याला ह्या पाण्याचा एक तारी पाक बनवायचा नाही, तर फक्त हे उकळून घ्यायचं आहे. ह्या उकळत्या साखरेच्या पाण्यामध्ये पनीरचा एक गोळा मी टाकत आहे. हा पनीरचा गोळा साखरेच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर तो गोळा तसाच राहिला तर आपण पनीरचं जे मिश्रण मळून घेतलेलं आहे ते बरोबर झालेलं आहे. जर तो गोळा फुटला तर समजायचं की आपण पनीरचं मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या मळून घेतलेलं नाही. पनीरचा गोळा साखरेच्या पाण्यामध्ये विरघळला नाही, त्यामुळे मी इतरही पनीरचे गोळे आहेत ते ह्या साखरेच्या पाण्यामध्ये सोडत आहे. सर्व पनीरचे गोळे मी साखरेच्या पाण्यामध्ये सोडलेले आहेत. आता हे पनीरचे गोळे साखरेच्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी कढईला झाकण लावून 5 मिनिटं ठेवत आहे. 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण बाजूला करत आहे. सर्व रसगुल्ले छानपैकी फुललेले आहेत. पुन्हा 2 मिनिटं कढईला झाकण लावून हे रसगुल्ले शिजण्यासाठी ठेवत आहे. 2 मिनिटं झालेली आहेत, तर मी कढईवरचं झाकण बाजूला करत आहे. रसगुल्ले आपले छानपैकी शिजलेले आहेत आणि छानपैकी फुललेलेही आहेत. तर मी गॅस आता बंद करते. कढईचं झाकण बाजूला करत आहे. छानपैकी आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. कढईमधील रसगुल्ले मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे.
कापसासारखे मऊसूत आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे रसगुल्ले आपण तयार करू शकता. आपण हे करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.